कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आहे कांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा दर? चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे तो सध्या 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची दरपातळी मागच्या 5-7 दिवसात सुधारली आणि तुम्हाला मागं म्हटलं होतं की आवक वाढली तरी घाबरायची गरज नाही, तरी आपल्या कांद्याचा बाजारभाव तेजीत दिसणार आहे. पण आता प्रश्न उद्भवला की इथून 31 ऑगस्टपर्यंत काय होणार? पहिला प्रश्न हा की 31 ऑगस्टपर्यंत तेजी येणार की मग मंदी राहणार? आणि दुसरा प्रश्न की 31 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त मग कांद्याचा बाजारभाव किती वाढू शकतो? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की 31 ऑगस्टपर्यंत कांद्याचा बाजारभाव फक्त वाढणारे, मंदीची शक्यता नाही. मग किती वाढणार आहे बरं जास्तीत जास्त? बघूयात. तर मागणी पुरवठ्याची स्थिती यासाठी बघणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, व्यापारी आता खूप गतीनं कांदा खरेदी करत आहे आणि नाफेडला कांदा जास्त प्रमाणात सध्या मिळत नाही. आता काही जण म्हणतात की व्यापाऱ्यांनीच नाफेडला जो आहे तो कांदा विकलाय, पण आजच्या कंडिशनला बघितलं तर शेतकरी मित्र सुद्धा कांदा नाफेडला विक्रीच्या तयारीत दिसत नाहीयेत, कारण त्यांना कांदा विकायचाच नाही. जर इथून 31 ऑगस्टपर्यंतचा विचार केला तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव सुधारत जाणार. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कांद्याची जी असणारी या ठिकाणी मागणी आहे ती तुम्हाला इथून 31 ऑगस्टपर्यंत कमीत कमी आणखीन 30 ते 35% वाढताना दिसणार आहे आणि पुरवठा हा मात्र जवळपास 1822% म्हणजे 18 ते 22% किंवा मे बी 25% घटू शकतो. म्हणजे इथून पुढे मागणी आणि पुरवठ्यात जो सध्या गॅप आहे त्यात आणखीन जास्त तफावत निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा 2500ला क्रॉस करणार, 3000ला क्रॉस करणार, 3500 पर्यंत पोहोचणार. नॉर्मल परिस्थितीमध्ये कांद्याची दरपातळी इथून 31 ऑगस्टपर्यंत 2500 ते 3500च्या दरम्यान राहणार आहे आणि अति अनुकूल परिस्थिती आली, पोषक वातावरण निर्माण झालं, अपेक्षेपेक्षा जास्त मागणी अथवा अपेक्षेपेक्षा पुरवठ्यात जास्त बदल घडून आला तर कांद्याचा बाजारभाव 4000ला सुद्धा गवसणी घालू शकतो. परंतु सामान्यतः 31 ऑगस्टपर्यंत कांद्याचा भाव 2500 ते 3500च्या दरम्यान राहण्याची इथं दाट शक्यता दिसत आहे. आता मग प्रश्न या ठिकाणी काय उद्भवतो की बाबा मग आपण विक्रीचं कसं करायचं नियोजन? तर तुम्हाला सांगतो इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की 3000च्या वर भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेज आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करायची. जर असं केलं तर आपल्याला जो होणारा फायदा तो सरासरी अधिकच होऊन जाईल. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र आहे सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.